पालघर जिल्ह्यातील रस्ते अपघातांची मालिका काही केल्यात थांबण्याचे नाव घेत नसून दररोज कुठे ना कुठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। अशातच बुधवारी 10 जूनला दुपारी 12:30च्या सुमारास बोवाडे परिसरात क्रश सँड भरलेला हायवा ट्रक अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला। मिळालेल्या माहितीनुसार MH48DU 3220 क्रमांकाचा हायवा ट्रक ओणरहून पालघरच्या दिशेने जात होता। ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात क्रश सँड भरलेला होता। बोवाडे परिसरात पोहोचताच चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने हायवा रस्त्याच्या मध्यभागी जाऊन अपघातग्रस्त झाला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर वाहन ओव्हरलोड असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने मदत करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम हाती घेतले। अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सध्या अपघातग्रस्त वाहनामधील क्रश सँड बाहेर काढण्याचे काम सुरू असून वाहतूक एकाच बाजूने सुरू ठेवण्यात आली आहे। त्यामुळे वाहन चालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात काही दिवसांपासून अवजड वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। ओव्हरलोड वाहतूक, बेदरकार वेग, रस्ते सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि चालकांचा निष्काळजीपणा यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।